ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत. छान सुरेख असा एपिसोड झालेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथे पाहत असतो की सायलीने सगळ्यांसाठी पणं बनवून आणलेलं असतं आणि ते सगळ्यांना देत असते. तेव्हा ती म्हणत असते की खरं तर आमच्या आश्रमात सुद्धा आम्ही अशाच गोष्टी करायचो, म्हणजे पण्याची पार्टी, चहाची पार्टी असू द्या, भेळची वगैरे, ह्या सर्व गोष्टीची आणि या छोट्या छोट्या गोष्टीचाच आम्हाला आनंद फार मिळायचा असंही ते खरं सायली म्हणत असते. तेव्हा कल्पनाला त्याचं फार कौतुक वाटत असतं. मात्र इकडे प्रिया जी असते, प्रिया तोंड वाकडं करून बसलेली असते. आता इथे सायलीने सगळ्यांसाठीच पणं बनवलेलं असतं, त्यामुळे खरं चैतन्य देखील आलेलं असतो. आल्याबरोबर म्हणतो, वाव पणं मला सुद्धा फार आवडतं बरं का. आता इथे अर्जुन मुद्दाम आता इथे चैतन्याची खेचत असतो, म्हणत असतो की आला का खायचं प्यायचं काही म्हटलं की एक गोष्ट तू सोडत नाहीस, चांगला बोक्यास रे तू खायला, असं इथे म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, बघ ना मावशी मला कसा चिडवतो ह्यो. तेव्हा कल्पना म्हणते, काय अर्जुन काय चाललंय तुझं, माझा शहाणा लेक आहे तो, समजूतदार आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी कसा आहे. तेव्हा कल्पना म्हणते, तू अतिशय खोडकर मुलगा आहेस, खोडकरच बाबा तू, माझ्या मुलाला अजिबात त्रास देऊ नको आणि त्याला पिऊ दे रे पण, असं इथे कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो पी बाबा पी, लय जास्त करतोस आता तुला सोडतोय, पण नंतर बघ ऑफिसमध्ये मीच आहे बरं का तुझ्या समोर. तेव्हा इथे खरं चैतन्य बुद्धा म्हणतो, सायलीवनी बघा मला कशी धमकी देतोय. तेव्हा सायली म्हणते, अहो काय करताय, चैतन्य भाऊजीला जे आवडतं तेच ह्या घरात बनणार, त्यामुळे तुम्ही अजिबात चैतन्य भाऊजीला काही बोलायचं नाही, असं ते म्हटलेलं असतं. आता इकडे चैतन्याला तर फार बरं वाटत असतं बरं का, त्याची सगळेच जण बाजू घेतात त्यामुळे, पण अर्जुन मुद्दाम त्याच्याकडे खुन्नसकडनं पाहत असतो आणि नंतर हसत असतो. यांची हाशिक मजाक आता इथे सुरूच असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला मेहपत आणि नागराजने फोन केलेला असतो, तो म्हणजे सचिन आणि साक्षी. तेव्हा इथे सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही व्हिडिओ पाहितला का. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो, अरे त्यामुळे तर तुला फोन केला ना, खरंच भारी शक्कल लढवलीस रे, म्हणजे चिकना चोपडा दिसतोस मात्र कामाचा माणूसच तू. ही आयडिया तर खरं तर माझ्या पोरीला सुद्धा नसली सुचली, काय आयडिया लावलीस, म्हणजे वकिलाच्या पोरीला वगैरे किडनॅप करणं भारीच की, असं मेहपत खरं सचिनचं कौतुक करत असतं. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, अण्णा मला सुचलं जरी असतं ना तरी मी हे करू नसते शकले, खरंच हे सचिनचं रूपसुद्धा माझ्यासमोर आत्ताच आलं आहे, मला सुद्धा हे रूप बघून त्याचं धक्काच बसला आहे, असं इथे साक्षी म्हणत असते. तेव्हा इथे नागराज सुद्धा सचिनचं कौतुक करत असतो. तो म्हणत असतो की हे सगळं काही ठीक आहे, पण आम्हाला आता सोडवण्याचा पुढं काय प्लॅन आहे. तेव्हा इथे सचिनने सगळा काही ते प्लॅन सांगितलेला असतो, पण आपल्याला आणखी कळून दिलेला नसतो. आता इकडे मेहपत म्हणत असतो, या बदल्यात या कामात तुला काय हवंय, म्हणजे माझ्याकडनं काय हवंय. तेव्हा इथे सचिन नाटकं करत असतो, म्हणत असतो काही नको, मला तुमच्या मुलीवर प्रेम आहे ना म्हणून हे सगळं काही मी करत आहे, पण जर तुम्ही म्हणत असलात तर देऊ शकता मला, नेमकं काय देणार होतात. तेव्हा मेहपत म्हणतोस, हां आता कसा लाईनवर आला, तुला काय हवंय सांग बरं. तेव्हा इथे सचिन म्हणतो असतो की तुम्ही काही दिलं तरी मी आनंदाने घ्यायला तयार आहे. तेव्हा इथे मेहपत म्हणतो असतो की तुझ्यावरचं जे काही कर्ज आहे का ते सगळं काही फिटलं म्हणून समज, त्याची चिंता तू अजिबातच करू नको. तेव्हा इथे सचिन म्हणतो असतो, हो बरं झालं, थँक्यू अण्णा, थँक्यू सो मच, माझ्या डोक्यावरचं किती मोठं तुम्ही संकट दूर केलं आहे तुम्हाला नाही माहीत, असं इथे खरं सचिन म्हटलेलं असतो. आता सचिन तर इकडे फार खुश झालेला असतो, मात्र साक्षीला या सचिनच्या वागण्यावर, ह्या सगळ्या गोष्टीवर ती आणखीही तिला धक्का बसलेला असतो की हे सचिनचं रूप तिने आणखीही पाहितलेलं नसतं. तिला वाटत असतं की हा सचिन खूप साधा आणि भोळा आहे, मात्र सचिननी नवीनच रूप दाखवलेलं असतं, त्यामुळे साक्षीला देखील धक्का बसलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही चैतन्य असतो, चैतन्य सायलीच्या पण्याचं कौतुक करत असतो. तितक्यातच खरं तर जी काही विमला असते, विमला आता अस्मितासाठी पणं घेऊन जात असते तिच्या रूममध्ये. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, तुम्ही अस्मिताताईसाठी जाताय का, मी जातो, त्यानिमित्ताने मला बाळासोबत सुद्धा खेळायला मिळेल, असं म्हणून तो जात असतो. खरं त्या धक्क्यातच त्याला थोडंसं पणं खाली पडलेलं असतं. तेव्हा खरं तर इकडे जी काही विमल असते, विमल ती कपडा आणण्यासाठी किचनमध्ये जाणारच असते. तेव्हा खरं इकडे प्रियाला आदिराजचा कॉल केलेला आलेला असतो, त्यामुळे ती सुद्धा इथे गडबडीत उठून गेलेली असते आणि त्याचबरोबर कल्पनाला देखील कॉल आलेला असतो, त्यामुळे सुद्धा ती गडबडीत उठून जाते. आता इकडे कल्पनाला खरं प्रियाचा धक्का लागलेला असतो, मात्र ही जी काही प्रिया असते ना, सगळं आरोपी ते विमलवर करत असते. विमलला म्हणत असते की तुझाच धक्का लागलाय, असं काय करतेस. तेव्हा विमल म्हणत असते की अहो तन्वीताई काय करताय तुम्ही, असं माझा धक्का अजिबातच लागलेला नाही, तुमचा धक्का लागलाय, मी तर किती लांब होते तुमच्यापासनं. तेव्हा इथे जी काही प्रिया असते ती प्रिया मात्र फार सोंग करत असते, असं काय करतं तुमच्या घरच्यांचा माझ्यावर खरं अजिबातच विश्वास नाही, म्हणजे ह्या विमलवर विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास नाही का, असं देखील ती इथे बोलत असते. खरं कल्पना म्हणत असते की अगं तन्वी ठीक आहे ना, जाऊ दे ठीक आहे, मला काही नाही झालं जास्त. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, आई तू प्रत्येक वेळेस असंच करतेस, असं सोडून देतेस म्हणून सगळेजण डोक्यावर बसलेले आहेत, असं तिचं म्हणणं असतं. मुद्दाम विमलकडे बघून म्हणत असते. आता विमलला ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटतं असतं, की तिला वाटतं असतं की मी
तर काहीच न करता माझ्यावर हे आरोप करतात असं ती म्हणत असते. मात्र तिचं कुणीही ऐकत नाही. आता इकडे जो काही अर्जुन असतो, अर्जुन म्हणत असतो की नेमकं काय झालं हे सांगतेस का, काय झालंय नेमकं, आम्हाला तर काहीच कळलं नाही. तेव्हा ते प्रिया सांगायला सुरुवात करते की ते अस्मिताताईला जेव्हा विमल पणं घेऊन जात होते तेव्हा चैतन्यमध्ये आला तेव्हा त्याचं पणं खाली सांडलं होतं आणि त्याचाच पाय घसरून ती माझ्या अंगावर आली आणि माझा धक्का आईला लागला. मग ह्यात चूक विमलचीच आहे ना, हिला नीट चालता येत नव्हतं का, हिला एवढी काय घाई आहे असे देखील इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा खरं अर्जुनला देखील खरं वाटलेलं असतं. त्यामुळे अर्जुनाताई ते कल्पनाच्या काळजीपोटीच म्हणत असतो की विमलताई तुम्ही जरा सावकाश काम करायचं ना, असं करायची तुम्हाला गरज नाही, घाई गडबड कशाला करत असतात असं इथे म्हटल्याबरोबर विमल जी असते अर्जुनच्या बोलण्याचं थोडं वाईट वाटलेलं असतं. ह्या प्रियाने फार हुशारीने खरं स्वतःने जे काही कारनामा केलेला असतो तो आता इथे विमलवर ढकलण्याचं काम केलेलं असतं. आता इकडे सायली खरं विमलकडे जाते आणि म्हणत असते विमलताई तुम्ही नका लक्ष देऊ, माहिती आहे ना आपल्याला तन्वी कशी आहे, नका लक्ष देऊ, जाऊ द्या. तेव्हा इथे खरं विमल म्हणत असते की नाही हो ठीक आहे तन्वीताईचं मला काही वाटत नाही, पण दादा कसे बोलले बघितलं ना तुम्ही. तेव्हा इथे सायली म्हणत असते अहो आईच्या काळजीपोटी बोलले ते, त्यांचा असा काही हेतू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्हाला माहिती आहे तुम्ही असं मुद्दाम अजिबात करणार नाही, होत असतं माणसाकडनं चुका असं इथे म्हटल्याबरोबर विमल म्हणत असते पण बघा की मी हे सगळं नाही केलं हो. तेव्हा इथे सायली म्हणत असते हो ठीक आहे जाऊ द्या, द्या सोडून, चला बरं हसा बरं असं म्हटल्यानंतर आता विमलला थोडं बरं वाटलेलं असतं. आता इकडे सायली बाहेर आलेली असते, मात्र इकडे प्रिया मात्र आधिराजचा मेसेज आलेला असतो त्यामुळे त्याच्यात गुंग असते. तेव्हा इथे सायलीला फार राग येतो. सायली म्हणत असते की बघा एवढा मोठा हिने तमाशा केला आणि आता कशी हसते, म्हणजे आधिराज भाऊजीचा मेसेज आला दिसतोय, काय करायचं नेमकं ह्या प्रियाचं असं इथे खरं सायली चिडचिड करत त्यातच खरं तर अश्विन हॉस्पिटलमधून आलेला असतो. आता इथे प्रिया खूप काळजी असल्यासारखं दाखवत असते बरं का, आल्या त्याच्याकडे जात असते, खूप थकलास का रे अश्विन, तू खूप थकलास असं म्हणून अक्षरशः स्वतःच्या पदराने त्याचा घाम पुसत असते. आता इथे हे बघून अश्विनला देखील धक्का बसलेला असतो बरं का. मात्र इकडे कल्पना जी असते कल्पनासुद्धा म्हणते काय झालंय, हिला डोक्यावर वगैरे पडली का, हिला परिणाम झालाय का, अशी का वागते ही. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे काही नाही रे, हिला अश्विनकडे काहीतरी काम असेल म्हणून हे सगळं काही नाटक तिचं चालू असेल असं इथे खरं अर्जुन म्हटलेलं. आता हे सगळं काही इकडं सायली पाहत असते, सायलीला इथे फार राग येत असतो बरं का. आता इकडे प्रिया जी असते, प्रिया इथे अश्विनला म्हणत असते मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणू का, आता सायलीने पणं बनवले करीचं ते आणू का तुझ्यासाठी असं इथे त्याला म्हणत असते. आता इथे अश्विन सुद्धा तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतो बरं का. आता इथे सायलीला राग आलेला असतो. तेव्हा इथे खरं जी काही प्रिया असते, प्रिया इथे उठते आणि किचनमध्ये पणं आणण्यासाठी जात असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो बघितलंस का मम्मा, तरी मी किती बदलली, म्हणजे घरच्यांसाठी माझ्यासाठी किती सगळं मनापासून करते ना असं इथे म्हटल्याबरोबर जी काही सायली असते, सायलीला तर इथे फार राग आलेला असतो, चिडचिड करतच तिथून निघून गेलेली असते. आता इथे प्रिया म्हणत असते बघितलं ना अश्विन, मी तुझ्याशी चांगलं वागते किंवा माझं सगळं कौतुक तू केलंस ना म्हणून सायलीला अजिबातच जमलेलं आहे, त्यामुळे बघ किती राग आलाय तिला असं इथे प्रिया म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते असं काही नाही ग, तिला काहीतरी काम आठवलं असेल म्हणून गेली असेल, तिच्या मनात असं काही नसतं असं इथे कल्पनाने खरं सायलीची बाजू घेतलेली आहे. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते ती चिडचिड करत वरती आलेली असते, कारण की ह्या प्रियाचं वागणं हे सगळं काही तिला नाटकं सहनच होत नसतात. ती अक्षरशः घरात पसारा नसतो तिच्या रूममध्ये तरी देखील म्हणते ह्या सगळा पसारा मीच आवरायचा का, म्हणजे ही धू हे सगळं काही इस्त्रीचे कपडे अक्षरशः कपाटातून काढते आणि ती फिसकिटत असते. आता इथे अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, अरे कशाला तू करतेस, इस्त्रीचे कपडे ते आणि कुठे तुला पसारा दिसतो, काल तर तू सगळं आवरलंस, कशाला असं करतेस असं इथे समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र इथे जी काही सायली असते ती चिडचिडच करत असते, अक्षरशः ट्रॉफी घेते आणि म्हणत असते की मी ना आता ह्या प्रियाच्या डोक्यातच घालते ही ट्रॉफी, मला इतका राग येतोय ना हिचा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो अरे शांत शांत, काय चाललंय तुझं, तू अशी का चिडचिड करतेस, त्या प्रियाचा राग माझ्यावर कशाला काढतेस. तेव्हा इथे सायली म्हणते बघितलं ना तुम्ही ती कशी वागते, म्हणजे आत्ताच आदिराज भाऊजीसोबत बाहेर काय वागत होती, आता अश्विन भाऊजीसमोर इतकं सगळं नाटक करत होती, हे सगळं काही तुम्हाला कसं सहन होतंय, मला अजिबातच सहन होत नाही हिचं वागणं, हे सगळं खोटारडेपणा असं इथे खरं सायली जी असते ती चिडचिड करत म्हणत असते, कारण की तिला अश्विन भाऊजीची काळजी असते, कारण की अश्विन खरं तर तिच्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि ही प्रिया त्याला फसवते, त्यांना फसवते, हे खरं तर सायलीला इथे अजिबातच पटत नसतं. अर्जुन म्हणत असतो की अरे बायको काय चाललंय, मग आपण त्यासाठी तर हे सर्व काही करतोय ना, आपल्या प्लॅनमध्ये ती फसते ना, मग चांगलीच गोष्ट आहे ना. मात्र सायली म्हणते मला नाही माहीत काही, मला असं म्हणून चिडचिड करतच खाली येते आणि किचनमध्ये जाऊन आदळ आपट करायला सुरुवात करते. आता इकडे जी काही विमल आणि कल्पनाची खुसूरपुसूर सुरूच असते. इथे कल्पना म्हणत असते काय झालं नेमकं, बघ ना सायली का चिडचिड करते, म्हणजे ह्यांचं काहीतरी झालं दिसतं, त्याचा राग ही भांड्यावर काढते असं इथे चालूच असतं. आता इकडे जी काही प्रिया असते आणि अश्विन असतात ते साईडला असतात.
तेव्हा इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, ह्यांचं काय सुरू असतं काय माहिती आहे भांडणं, आणि घरच्यांना सुद्धा त्यांचं प्रेम दिसतंय, हे असलं प्रेम असतं का, असं इथे प्रिया म्हणत असते. आता इथे अश्विन पणप येत असतो. तेव्हा इथे खरं तर सायलीकडे अर्जुनला जायचं असतं. तेव्हा कल्पना विमलला म्हणत असते, बघ आता अर्जुनना सायलीकडे जाण्यासाठी हे सगळे काही ग्लास घेईल आणि किचनमध्ये जाईल. अगदी तसंच आता अर्जुन करत असतो, सगळे ग्लास पकडतो. अक्षरशः तो अश्विन जो काही पणप येत असतो का, त्याचं पणं थोडं राहिलेलं असतं बरं का, त्याचासुद्धा ग्लास घेतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, अरे दादा माझं पणं राहिलं, मला आवडलं होतं ते, मला प्यायचं होतं, अरे तू ते तरी घेऊन जाऊ नको ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, अरे शेवटचं पणं प्यायचं नसतं रे, तुला हे सुद्धा माहीत नाही का, असं म्हणून किचनमध्ये निघून गेलेला. आता प्रियाचं इथं नाटक सुरूच असतं. अश्विनला म्हणत असते, तू थकला चिन्हार आहे, तुझे पाय चेपून देऊ का मी. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे काय चाललंय तुझं, हे इथं करण्याची गोष्ट आहे का, चल मी जातो फ्रेश व्हायला बेडरूममध्ये. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मी सुद्धा तुझ्या मागे येते. आता हे प्रियाचं नाटक पाहून खरं तर प्रियाचा जे काही सायलीचा पारा इथे चढलेला असतो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, विमल चल बरं आपण इथून निघून जाऊया, आपल्याला सुद्धा भरपूर काम आहेत, असं म्हणून ह्या दोघी सुद्धा इथे निघून जातात. आता इथे जो काही अर्जुन असतो, अर्जुन इथे सायलीला शांत करण्याचा इथे प्रयत्न. तेव्हा इथे सायली म्हणत असते, बघितलं ना तुम्ही, आता पाय वगैरे चेपून देते म्हणते, काय चाललंय हिचं, अश्विन भाऊजींना काय एवढं असे करते, अश्विन भाऊजींना सुद्धा तिच्यावर किती विश्वास बसतोय. म्हणजे मला ना ह्या प्रियाच्या वागण्याचा, ह्या सगळ्यांचा इतका राग येतोय ना, आत्ताच वाटतं की तिचं सगळं भांडं फोड करावं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बायको शांत हो, आपल्याकडे आणखी काही पुरावे जमा नाहीत, आणखी काही पुरावे जमा झाले की आपण सगळं हे करणारच आहोत. त्यासाठी तर आपण अधिराजची मदत घेतोय ना, ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी तसं करतोय ना, ती आपल्या प्लॅनमध्ये फसते, असं तुला का कळत नाही, असं इथे खरं अर्जुन तिला सांगत असतो. मात्र इथे जी काही सायली असते, सायलीला राग येत असतो, कारण की ती मुद्दाम हे सगळं काही करत आहे, म्हणजे अश्विन भाऊजींना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तिच्या विरोधात सगळे काही पुरावे होतील तेव्हा अश्विन तिची बाजू घेईन, असंही ते प्रियाला वाटत असतं. त्यामुळे खरं हे सगळं काही अश्विन समोर ती नाटक करत असते आणि याच गोष्टीचा खरं तरी ते सायलीला राग येत असतो. तेव्हा अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आपण आता शांत बसण्याचंच आणि तिचं सगळे नाटकं बघण्यातच फक्त आपल्याला भलं आहे आपलं, आपण आता काही करायचं नको, असंही ते अर्जुन म्हटलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया जी असते, ती प्रिया तिचा मोबाईल पाहत असते आणि ती खरं तर इथे तिच्या मॅसेजची, म्हणजे अधिराजच्या मॅसेजची वाट पाहत असते की कधी मला जॉईनिंग लेटर येतं, ह्या सगळ्या गोष्टीची वाट पाहत असते. हे सगळं काही इकडनं अश्विन पाहत असतो. त्यामुळे अश्विन म्हणत असतो की काय प्रिया काय चाललंय तुझं, अगं चल की झोपायला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की मला एक मॅसेज येणार आहे, त्यामुळे थोडंसं थांब. तितक्यातच खरं तर इथे तिला जॉईनिंग लेटर आलेलं असतं. त्यामुळे खरं इथे प्रिया फार खुश झालेली असते. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, अगं प्रिया काय चाललंय तुझं, मला सांगतेस का, एवढी खुश का होतेस. तितक्यातच खरं तर इकडे प्रियाला नोटीस आलेला असतं, नोटीसचा मेसेज आलेला असतो, जी शांताच्या घरावर नोटीस लावायची आहे त्याचा मेसेज आलेला असतो. त्यामुळे खरं प्रियाचा इथे आनंदाचा पारा चढलेला असतो. अश्विन हे पाहतो तेव्हा म्हणत असतो की काय एवढी खुश होतीस, दाखव बरं मला काय मेसेज आहे नेमकं, कशाला बघून एवढी खुश होतीस, असंही ते म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते, प्रियाला आता कोणता मेसेज दाखवा हे कळत नाही. तेव्हा ती जॉईनिंग लेटरचा त्याला मेसेज दाखवते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, हे सगळं कधी झालं, म्हणजे तू इंटरव्ह्यू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला तर काहीच माहीत नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय ना माझ्या मैत्रिणीला मी सहज म्हणले, आता माझा फॅशन डिझाईनचा कोर्स झालेला आहे, त्यामुळे म्हटलं तिला की मला जॉब वगैरे करण्याची इच्छा आहे आणि तिने लगेच सांगितलं की मला इथे इथे वॅकन्सी आहे आणि मी लगेच इंटरव्ह्यू दिला. मला नव्हतं माहीत माझं जॉईनिंग वगैरे होईल म्हणून मी तुला सांगितलं नाही, पण आता जॉईनिंग लेटर आलं आहे. आता इथे अश्विनच्या हातात मोबाईल देऊन ते लेटर दाखवते. त्याचबरोबर त्यांनी वाचलेलं असतं अधिराज फॅशन डिझाईन. इथे अश्विनी हे पाहिल्यानंतर अश्विन खरंच फार खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, खरंच प्रिया, म्हणजे ह्या सगळ्या तू गोष्टी केल्यास ना, खरंच मला फार भारी वाटतंय. म्हणजे तू उद्यापासून कामाला जाणार, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आवडीचं तुला काम मिळतं ना, हे जास्त मला आवडलेलं आहे, असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया त्याला मस्का मारत असते. खरंच असा नवरा सगळ्यांना भेटू, म्हणजे खरंच मी फार नशिबावर आहे, असंही ते म्हटलेले असते. अश्विन तर फार खुश झालेला असतो, कारण की प्रियाने बरोबर त्याला जाया तिथं अडकवलेलं असतं. हे सगळं काही होत असताना खरं प्रियाच्या या डोक्यात भरपूर काही शिजत असतं, कारण की तिला असं वाटत असतं की आता मला घराबाहेर पडायला वेळ मिळणार आहे, म्हणजे मला आदिरासोबत जास्त वेळ घालता येईल, ह्या सर्व गोष्टी तिच्या मनात चालू असतात. आणि इकडे अश्विन खुश असतो, कारण की त्याची बायको आता जॉबला लागलेल्या ह्या सर्व गोष्टीमुळे खरं त्याला बायकोचा अभिमान वाटत असतो. आता तो इथे झोपायला जातो. तेव्हा इथे प्रियाला म्हणत असतो की अगं चल तर मी झोपायला चल. मात्र इथे प्रिया म्हणत असते, जस्ट थोडंसं थांब, मी अलार्म लावते आणि लगेच येते. मात्र इकडे प्रियाचं दुसरं सुरू असतं. ती आता तिला जी काही नोटीस आलेली असते, ती नोटीस शांताच्या घरावर लावायचा हे सगळं काही तिने तिच्या माणसाला मॅसेज करून सांगितलेलं
म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं सकाळी शांताच्या घरावर नोटीस लागलेली असते आणि जो काही प्रियाचा माणूस असतो ना, त्या माणसाने सगळ्या लोकांना इथे जमा करून ती नोटीस दाखवण्याचं इथे बरोबर काम केलेलं असतं, कारण की या नोटीसची माहिती शांतापर्यंत पोहोचलीच पाहिजे असा त्याचा इथे उद्देश असतो. आता त्यातलीच मुलगी एक खरं तरी ते त्या नोटीसचा फोटो काढते आणि अर्जुनला सगळ्या गोष्टी ते सांगत असते की शांताच्या घराबाहेर अतिक्रमणाची नोटीस लागलेली आहे. त्यामुळे खरं अर्जुन तर या गोष्टीवर विचार करत असतो की नेमकं ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आणि का होत असतील याच गोष्टीवर खरं अर्जुन विचारत असतो. मात्र त्याला हे देखील बरं वाटलेलं असतं की ही बातमी आपल्याला कळली तरी या गोष्टीचाच खरं तर ते आता इथे फायदा करून घेणार असतात. ते म्हणत असतात की आम्ही सगळं काही बघू, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही यावर काहीतरी तोडगा काढूच असं इथे खरं अर्जुन म्हटलेला असतो. आता इथे अर्जुन त्याच्या ओळखीच्या एका माणसाला अर्जुनने त्या एरियातल्याच एका अधिकाऱ्याला फोन केलेला असतो आणि त्याला विचारत असतो की अशी घटना घडल्यानंतर नेमकं काय करावं. तेव्हा त्याला कळतं की जेव्हा अशी घटना होती तेव्हा जर तुमच्याकडे ओरिजिनल तुमचे पेपर असतील ते जर तुम्ही दाखवलं तर ही नोटीस तुम्ही हटवू शकता. आता अर्जुनला ही गोष्ट तर कळलेली असते, मात्र हे सगळे ओरिजिनल पेपर त्या घरात असतात आणि त्या घरातून ते पेपर कशा प्रकारे काढायचं याच गोष्टीवर आता खरं तर इकडे अर्जुन आणि सायली विचार करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसरी सकाळ झालेली असते. तेव्हा इथे कल्पना खरं सकाळी आलेली असते. तिने खरं तर इथे देवळात जाण्यासाठी प्रसाद बनवलेला असतो आणि देवळात जाऊन तोच प्रसाद इथे यांच्या सगळ्यांसाठी आणलेला असतो, कारण की सायली आणि अर्जुनवरचं एवढं मोठं संकट टळलेलं असतं. त्यामुळे खरं हिने सर्व काही केलेलं असतं. आता तितक्यातच खरं अश्विन आणि ते प्रिया आलेले असतात. तेव्हा इथे गोडाचा शिरा पाहून खरं प्रिया म्हणत असते आणि शनी गोड आहेस तर खरं माझ्याकडे एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, म्हणजे माझ्याकडे तुमच्यासाठी एक बातमी आहे. तेव्हा कल्पना म्हणते कुठली बातमी प्रिया. तेव्हा इथे खरं तर जी काही प्रिया असते ती म्हणत असते खरं तर मी खूप दिवसापासून विचार करते की मी फॅशन डिझाईनचा एवढा कोर्स वगैरे केला पण करता मला काहीच आलं नाही. म्हणतात ना शिक्षण वाया जात नाही, कामाला कधी ना कधी येतच. खरं तर तेच झालं आहे. म्हणजे मी माझ्या मैत्रिणीशी या गोष्टीवर बोलले होते तेव्हा तिने खरं तर मला एका फॅशन डिझायनर कंपनीचं नाव सांगितलं, अधिरा फॅशन डिझाईन असं इथे म्हटल्याबरोबर सगळेजण तिचं अभिनंदन करतात. आता तेवढ्यात अश्विन म्हणत असतो की तुझी काहीतरी गल्लत होती प्रिया, म्हणजे अधिराज नाव होतं ते, अधिरा नाही. खरं तर ही प्रिया अश्विनला वेड्यात काढते बरं का. त्याला म्हणत असते अरे अश्विन असं काय करतोस, अधिराज होतं ते, तू चुकीचं वाचलं असेल हे बघ असं म्हणून खरं ते लेटरसुद्धा दाखवते. म्हणजे ह्या प्रियाने ते नाव बदललेलं असतं बरं का. तेव्हा इथे अश्विन म्हणतो असतो पण असं कसं होऊ शकतं, मी ऐकलं एक वाचलं एक पण नाही असं नाही होऊ शकत. तेव्हा इथे खरं तर जी काही प्रिया असते ती म्हणत असते अरे होऊ शकतं रे, आता तुझ्या डोक्यात एवढं पेशंटचं वगैरे टेन्शन असतं त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी होऊ शकतात. आईच्या बाबतीत सुद्धा हेच व्हायचं, म्हणजे ती वाटायचं तिला वेगळंच, मग तिला समजावून सांगायचं की नाही बाई असं आहे तेव्हा तिला कळायचं. तुझ्या बाबतीत सुद्धा तेच होतंय वाटतं असं इथे अश्विनला म्हटलेले असते. तेव्हा इथे अश्विन म्हणतो बरं ठीक आहे चालेल जाऊ दे तू जा, मी येऊ का तुला सोडायला. तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही नको नको मी जाते की असं म्हणून आता जात असते. तेव्हा इथे प्रिया स्वतःच्याच मनात विचार करते ह्या कसं मी अश्विनला गुंडाळलं, म्हणजे अधिराजच होतं पण अधिरा नावाने त्याला कसं गोंधळून टाकलं असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणत असते. आता इथे प्रिया निघून गेली. इकडे अश्विनला खरं जरा प्रियावर संशय आलेला असतो की त्याला गोंधळ कळत नसतो की नेमकं हे चाललंय तरी काय. तेव्हा इथे कल्पना म्हणते अश्विन काय झालं, काय विचार करतोस. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो मम्मा काय ना मी एखादी गोष्ट वाचली ना ती बरोबर माझ्या लक्षात राहते पण ह्यावेळेस मला काय झालं कळतच नाही असं इथे म्हटलेलं असतं. जरा ठीक आहे जाऊ दे मी क्लिनिकला जातो असं म्हणून इथे अश्विन निघून गेलेला असतो. इथे खरं तर जी काही प्रतिमा असते ती प्रतिमा सगळ्यांनाच इथे म्हणत असते ही तर मी माझ्याच बाबतीत सुद्धा हेच करायची, मुद्दाम माणसाला गोंधळून टाकायची. तेव्हा इथे सायली म्हणत असते आणि ती आता अश्विन भाऊजींना गोंधळात टाकते पण तिला माहीत नाही या वेळेला तिचा कुठलाही डाव आम्ही साधू देणार नाहीत असं इथे खरं सायली म्हटलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.